नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एच व्ही देसाई इन्स्टिट्यूट निरोधा यांचा कंबाईंड टेस्ट सिरीज टेस्ट 6मधले आपण मॅथ्स आणि रिझनिंगचे प्रश्न बघतोय. ठीक आहे. या अभिषेक सीसॅट चॅनलवर तुम्ही मला गणित बुद्धिमत्ता किंवा ओव्हरऑल सीसॅट याविषयीचे कोणतेही डाऊट विचारू शकता. पहिला प्रश्न बघूया आपण. नंबर पझलचा प्रश्न आहे पहिला, आणि ह्या प्रश्नामध्ये असं कुठलं लॉजिक लावणं कधी सोपं जातं जर तुम्हाला 1 ते 30पर्यंतचे पाढे, 1 ते 30पर्यंतचे वर्ग आणि 1 ते 10पर्यंतचे घन ह्या गोष्टी जर तुम्हाला डायरेक्ट पाठ असतील ना, तर आणि तरच तुम्ही या गोष्टी सोप्या पद्धतीनं सोडवू शकता. जसं की आता इथं बघितल्या तुम्हाला असं लक्षात आलं पाहिजे की 2 आणि 1 3 आहे, बे अधिक 1 3 येते. ठीक आहे, ही एक पद्धत झाली. किंवा तुम्ही अजून एक गोष्ट काय करू शकता, जर हे 14 7 105 आहे म्हणजे 15 7 पाचोदर्श हा तुम्हाला अंदाज इथं आला पाहिजे. मग इथं 15 7 पाचोदर्श म्हणजे 1 न कमी आहे. इथं पण तसं 1 अधिक 1 वाढवलं असं तर 3 1 3 येतंय. मग सेम तसंच इथं काय यायला पाहिजे ते तुम्हाला सांगायचं. आता 13 90 शत्रुदर्श असतं बरोबर, पण जसं 15 7 पाचोदर्श आहे, मग 15तून 1 वजा केलं आहे. 3 1 3 आहेत, पण 3तून 1 वजा केलं आहे. सेम तसंच 13 90 शत्रुदर्श आहे, पण इथं आन्सर काय येणार, 13तून 1 वजा करून 12 येणार. किंवा थोडक्यात काय, 3 भागिले 1 3 वजा 1 म्हणजे 2, 105 भागिले 7 15 वजा 1 म्हणजे 14, 117 भागिले 9 म्हणजे 13, 13 वजा 1 म्हणजे 12. ऑप्शन नंबर 1 हे याचा आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा. 3 1 2 4 6 7 5 हे अंक एकदाच वापरून 1023 ते 8762 यामधील किती अंक तयार होतील, म्हणजे 4 अंकी संख्या तयार करायचे. असे अंक तयार करत असताना खालील अटी पाळल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे ह्या 4 अटी दिलेत, त्या 4 अटींप्रमाणेच करायचं आपल्याला. तर आधी आपले आकडे लिहून घ्या. कुठले कुठले आहेत आपल्याकडे. 3 आहे, 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 7 आहे आणि 5 आहे. पहिली अट बघू. काय आहे पहिली अट? पहिली अट म्हणते अंकाची सुरुवात जर 1 ने झाली, आपल्याला 4 अंकी संख्या तयार करायची आहेत. 1 2 3 4. अंकाची सुरुवात 1 ने, म्हणजे ही जी जागा आहे ती 1 न ब्लॉक केली आहे. ब्लॉक केली आहे म्हणून ह्याला सरळ चौकोन करून टाकला आपण. आणि आपल्याला आता शेवट कशाने करायचं आहे? समसंख्येने करायचं आहे. समसंख्या किती आहेत आपल्याकडे? 2 4 6. म्हणजे हे अंक सम आहेत, म्हणजे एकक स्थानी आपल्याकडे ह्यापैकी आले पाहिजेत. मग ही जागा किती प्रकारे भरता येईल? 3 अंक आहेत, म्हणजे ही जागा 3 प्रकारे आपल्याला भरता येईल. म्हणजे इथं 3 लिहिलं. आता बघा, हा 1 अंक तर गेला आपला, 1 अंक गेला. ह्यातला एक कुठला तरी इथं भरला असणार आहे, म्हणजे ह्याचे 2च अंक राहिले. 2 अंक म्हणतो बरं का, 2 अंक राहिले याचे. ठीक आहे, हा एक झाला. म्हणजे 1 आणि 2 3, 3 आणि 2 हे 5. म्हणजे ही जागा किती प्रकारे भरता येईल? 5 प्रकारे. आता ही जागा इथं तर 5 भरलेत ना. आता आपल्याला ह्या 5 मधला कुठला तरी एक अंक भरला असेल इथं, काही ह्या 3 7 5 किंवा ह्या दोन्हीतलं 2 पैकी कुठला तरी एक अंक भरला असेल इथं. मग आता इथं किती राहिले? 4 राहिले. म्हणजे ही जागा 4 प्रकारे. 4 गुणिले 5 गुणिले 3 बरोबर. हे काय येणार? 5 चोक 20 त्रिक 60 येणार. हे गुणिले 1 नाही आहे, ही जागा एक जागेवर 1 आहे, ती जागा ब्लॉकच झाली आहे, त्यामुळे ते किती प्रकारे मध्ये येत नाही. इथं 3 जरी असतं तरी आपण काही करू शकलो नसतो. गुणिले 3 करायचं नाही आहे ते. ठीक आहे. तर एकूण अशा किती संख्या तयार होतील? 1 ने सुरुवात होणाऱ्या आणि शेवटी विषमांक येणाऱ्या, शेवटी समांक येणाऱ्या, अशा टोटल 60 संख्या तयार होतील. आता बरेच जण म्हणतील, अरे इथं शेवटी सम नाही आहे. ही संख्या नव्हे, हे प्रकारे आहेत, प्रकारे, एवढ्या प्रकारे. ठीक आहे. ह्या 3 आहे म्हणजे 2 4 किंवा 6 पैकी एक अंक इथं कुठला तरी असणार आहे. तर अ कंडिशननुसार 60 अंक तयार झाले. आता आपण ब बघू. ब मध्ये काय? अंकाची सुरुवात जर विषम अंकाने झाली, म्हणजे 4 अंकी संख्या आहे. ठीक आहे. अंकाची सुरुवात जर विषम अंकाने झाली तर तिसऱ्या क्रमांकाचा अंक हा विषमच असेल. ठीक आहे. तिसऱ्या क्रमांकाचा अंक हा विषमच असेल. आता बघा, विषम अंक किती आहेत बघा. परत आपले पहिल्यापासून घेऊ. आता हे होतं, इथं 1 अंक होता. बघा आता किती आहेत विषम अंक? 1 2 3 4, टोटल 4 आहेत. म्हणजे पहिली जागा 4 प्रकारे आणि तिसरा पण विषमच पाहिजे. आता इथं कुठला तरी एक विषम टाकलाय, म्हणजे ही जागा 3 प्रकारे, कारण कुठला तरी इथं एक यूज केला गेलेला आहे. अशा प्रकारे झालं. आणि आता आपल्याकडे काय, दुसरा आणि तिसरा ऑप्शन आहे ना. तर दुसऱ्या ठिकाणी कुठले अंक बसतील? आता 2 अंक तर वापरले गेले, उरलेत किती अंक? 7 आहेत. 7 पैकी 2 तर इथं वापरले, उरले किती? 5. ही जागा किती प्रकारे? 4, कारण इथं एक वापरला, इथं उरलेला. गुणिले 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 5 चोक 20, 20 त्रिक 60, 60 चोक 240. हे सेकंड कंडिशनमध्ये किती येणार? 240 संख्या तयार होतील. कसं केलं आहे बघा. पहिल्या जागेवर आपल्याला विषम संख्या पाहिजे. सुरुवातीला विषम किती आहेत? 1 2 3 4, 4 आहेत, मग ही 4 प्रकारे भरली. तिसऱ्यावर पण विषमच पाहिजे, पण इथं कुठला तर अंक भरला असेल ना रे. मग इथं 4 प्रकारे आहे, तर इथं
3 प्रकारे येणार, बरोबर. मग ही 3 प्रकारे आली आपली. आता 2 विषम अंक भरले गेले, टोटल 7 अंक आहेत, बाकीच्याचं काही घेणं देणं नाही आपल्याला. मग 7 मधले 5 अंक भरायचे आहेत आता आपल्याला. ह्या जागेवर 5 प्रकारे, ह्या जागेवर इथं एक यूज केला असेल म्हणून 4 प्रकारे. 5 चोक 20, 20 त्रिक 60, 60 चोक 240. क कंडिशन बघा, अंकाची सुरुवात जर समसंख्येने झाली तर दुसरा व शेवटचा अंक समच असेल. बघा आता समसंख्येनं सुरुवात झाली अंकाची, म्हणजे समसंख्या 3 आहेत तर ही जागा 3 प्रकारे. आता दुसरा व शेवटचा अंक समच पाहिजे आपल्याला, दुसरा सम पाहिजे, मग इथं एक यूज केलाय, मग 3 मधले 2 राहिले, आणि शेवटचा पण सम पाहिजे, 2 तर यूज केले गेले, आता एकच उरलंय ना आपल्याकडे, म्हणजे ही जागा 1 प्रकारे. आता उरले किती, 3 सम तर यूज केले गेले, 1 2 3 4 अंक उरले, तर ही 4 प्रकारे. टोटल किती झाले, 3 3 6 6 24 झाले. कळाले इथपर्यंत. त्यानंतर ड कंडिशन काय, जर संख्येमध्ये कोठेही शून्य आले तर इतर सर्व संख्या समच असतील. जर संख्येमध्ये कोठेही शून्य आले, आता मला एक सांगा, शून्य येईल का रे? कारण शून्य आपल्याला दिलेल्या डेटामध्ये शून्य नाही आहे, बरोबर. त्यामुळं ह्याची चौथ्या कंडिशनमधून एकही संख्या तयार होणार नाही आपल्याला. चौथ्या कंडिशनमधून एकही संख्या तयार होणार नाही, कारण शून्य दिलंच नाही आहे आपल्याला. तर टोटल किती संख्या झाल्या मग, हे 4, 4 आणि 2 6, आणि 6 4 आणि 2 6 आणि 6 12, आणि हे 3, टोटल 324 संख्या झाल्या. पर्याय नाही आहे, पण याचा आन्सर 324च आहे. ठीक आहे, कळालं का कसं करायचं आहे. जे जसं दिलं आहे त्यांनी, ज्यांनी परम्युटेशनचे लेक्चर केलेत माझे, त्यांना हे 100% जमणार आहे. नेक्स्ट, हा अवघड होता प्रश्न, MPSCला अजून कधीपर्यंत एवढा अवघड नाही पडला आहे परम्युटेशनचा, पण चांगला होता प्रश्न. नेशन या शब्दापासून सर्व स्वर एकत्र येतील असे अर्थपूर्ण किंवा अर्थहीन शब्द तयार होण्याची शक्यता किती असेल. आपल्याला सर्व स्वर एकत्र पाहिजेत, NATION, नेशन. स्वर एकत्र म्हणजे A, I आणि O, ह्यांना एकच खुर्ची दिली बसायला. AIO झाले म्हणजे उरले काय, N, T आणि N उरले. मग आता बघा हे किती प्रकारे, शब्द किती झाले, हे एकच खुर्ची आहे म्हणजे अक्षर किती झाली, 1 2 3 4, 4 फॅक्टोरियल, डिवायडेड बाय N दोनदा आहे म्हणून 2 भागिले 2 फॅक्टोरियल केलं, गुणिले हे AIO एकमेकांच्यात अरेंज होणार की नाही, 1 2 3 ह्यांचं 3 फॅक्टोरियल. ओके, मग काय येणार याचं, 4 गुणिले 3, 2 फॅक्टोरियल कॅन्सल, आणि गुणिले 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 गुणिले 2, 4 त्रिकोण 12, 12 त्रिक 36, 36 दुनी 72. आन्सर काय आलं याचं, 72. आणि विचारलंय काय, शक्यता विचारले, मग 72 तर काय आला आपला सॅम्पल स्पेस आला, किंवा मी प्रोबॅबिलिटीमध्ये त्याला काय म्हणतो, प्रोबॅबिलिटी म्हणजे कंडिशन अपॉन नो कंडिशन. कंडिशन आपली काय आली, 72 आली, बरोबर. आता नो कंडिशन म्हणजे काय, मला काय घेणं देणं नाही आहे, स्वर एकत्र असतील नसतील आपल्याला काय घेणं देणं नाही, मला फक्त काय करायचं आहे, नेशनपासून शब्द किती तयार होतील. मग किती होतील रे, 1 2 3 4 5 6, 6 अक्षर आहेत, 6 फॅक्टोरियल, डिवायडेड बाय N दोनदा आहे तर त्याचं 2 फॅक्टोरियल, म्हणजे किती झाले, 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3, आणि गुणिले 2 फॅक्टोरियल, खालचं 2 फॅक्टोरियल कॅन्सल, म्हणून ते लिहितच नाही मी. टोटल किती झाले मग, 6 पंचे 30, 30 त्रिक 90, 90 चोक 360. मग ह्याच्या खाली काय लिहिणार मी, 360. हे किती झालं, 360. हे काय झालं माझं सॅम्पल स्पेस, नो कंडिशन झाली. कंडिशनच नाही काय, मला फक्त नेशनपासून तयार होणारे शब्द करायचे. कंडिशन म्हणजे काय, स्वर एकत्र असतील ही कंडिशन. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असतं, कंडिशन अपॉन नो कंडिशन. मग हे किती येणार, 72, आणि हे मग 36 भाग जातो बघा, 36 10, 36 दुनी 72, बे के बे, बे पंचे 10, 1/5 आहे का ऑप्शन, 1/5 आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानामधील सर्व माहिती अचूक आहे, या माहितीवर आधारित दोन कृती दिल्या आहेत, दिलेल्या कृतीपैकी कोणती कृती योग्य आहे याकरिता दिलेला पर्याय निवडा. बघा आता, असरगाव या शहरामध्ये मलेरिया रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. कृती अ काय म्हणते, असरगाव या संपूर्ण शहरामध्ये धुमारा करण्यात यावा, म्हणजे फ्युमिगेशन. ठीक आहे, बरोबर आहे, हे पहिलं डासांसाठीचं काहीतरी हे करण्यात यावं असं सांगितलं. दुसरं काय, असरगाव शहरातील लोकांना डास चावू नये असे वागण्यास सांगण्यात यावे. ठीक आहे, म्हणजे हास्यास्पद आहे, त्यामुळे दुसरं तर येणार नाही, केवळ अ ही कृती योग्य आहे. आणि असं असतं बऱ्याच वेळा, MPSC मध्ये सुद्धा असा प्रश्न येतो की आपल्याला पेपरमध्ये सुद्धा हसू येतं. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, हे माझं पुस्तक आहे, अमेझॉनची लिंक खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. MPSCच्या जवळजवळ 88 प्रश्नपत्रिका आणि त्याच्या 3000+ प्रश्नांचं डिटेल स्पष्टीकरण याच्यामध्ये दिलेलं आहे. कुठंसुद्धा एवढ्या प्रश्नपत्रिका एका ठिकाणी तुम्हाला सापडणार नाहीत. आणि जे मी विदाऊट फॉर्म्युला शिकवतो तेच मी सगळं याच्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. ओके,
तर ॲमेझॉनच्या लिंकवर जाऊन तुम्ही हे मागवू शकता आणि तुमचं गणित बुद्धिमत्ता एकदम चांगलं बनवू शकता. बघा, एका रेल्वेस इंजिनासह 30 डबे आहेत, ज्यापैकी प्रत्येक डबा 20 मीटर लांबीचा आहे. म्हणजे ही एक रेल्वे आहे, हे इंजिन आहे, ठीक आहे. एकूण असे 30 डबे आहेत, 20 मीटर लांबीचा आहे प्रत्येक डबा. इंजिन पण 20 मीटरचं आहे, ठीक आहे. इंजिन समजण्यासाठी फक्त दिसायला मोठं काढले, सेमच लांबीचं आहे ते. सोहन या रेल्वेमध्ये इंजिन वगळता 17व्या डब्यामध्ये, म्हणजे इथून एक पकडले इंजिन सोडून, तर सोहन इथं कुठेतरी 17व्या डब्यामध्ये बसलेला आहे. दुसऱ्या रेल्वेमध्ये इंजिनास 24 डबे आहेत, इंजिनास 24 डबे आहेत. प्रत्येक डब्याची लांबी 24 मीटर आहे, प्रत्येक डब्याची लांबी 24 मीटर आहे. रोहन या दुसऱ्या रेल्वेमध्ये इंजिनाव्यतिरिक्त 9व्या डब्यात बसला. इथं एक पकडलं तर इथं कुठं तर रोहन आहे, ठीक आहे, बसलेला आहे. दोन्ही रेल्वे एकमेकांपासून अंतरावर आहेत व एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत, इकडून असं पळतंय. पहिल्या रेल्वेची गती 108 किलोमीटर प्रति तास, तर दुसऱ्या रेल्वेची 162. पहिल्याची 108, दुसऱ्याची 162. ओके. दोन्ही रेल्वेमधील अंतर 90 किलोमीटर आहे. तर रोहन व सोहन एकमेकांना किती वेळेत पार करतील? आता तुम्हाला मज्जा सांगतो गणिताची. ह्या गणिताची मज्जा अशी आहे की इथंपर्यंतचं जे गणित आहे ना, इथंपर्यंतचं गणित, त्याचपर्यंत आपल्याला डायरेक्ट मीटरमध्ये सांगितलं जायचं, रेल्वे ह्या लांबीचे, रेल्वे त्या लांबीचे. आता फक्त त्यांनी देताना काय केलं, ते मीटर पण तुम्हीच काढायचं आहे. इथं सोहन बसलाय 17मध्ये, तर टोटल किती झाले, अंतर किती झाले, इंजिनचा 1 आणि हा 17, म्हणजे टोटल 18 झाले. टोटल 18 झाले. एकाची लांबी किती आहे, 20 आहे, म्हणजे दोघांची मिळून किती होईल, 18 दुनी 36, 360 होईल, बरोबर. सेम इथं कोण, रोहन बसलाय 9व्या ह्याच्यावर, इंजिन पकड तर 10 होतील. एकाची 24 आहे, तर 24 गुणिले 10 किती होईल, 240 होईल. म्हणजे ते कुठं रेल्वे त्यांच्यासाठी केवढी आहे, त्यांच्यासाठी रेल्वे एवढीच आहे, त्यांच्यासाठी रेल्वे एवढीच आहे, 360 आणि 240. हे मधलं अंतर 90 आहे. मग आपल्याला काय माहीत असतं, टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे रे, हे 108 अधिक हे 240 आणि हे मधलं पण दिलं आहे त्यांनी आता 90. हे मीटर आहे, किलोमीटर आहे, लक्षात ठेवा. डिवायडेड बाय स्पीड, विरुद्ध दिशेने जातात, लवकर पोचणार, म्हणजे टाईम कमी लागणार. मग टाईम कमी असेल तर डिनॉमिनेटर इकडचा मोठा पाहिजे. मोठा कशानं करतो, बेरजेनं करतो. थोडक्यात मी रिलेटिव्ह स्पीड विरुद्ध दिशेने अधिक असते, ही सांगायची एक पद्धत आहे, म्हणजे लक्षात ठेवायची एक पद्धत आहे. मग खाली काय येणार, सॉरी हे 360 येणार, इथे 360 डिस्टन्स आहे, ही 108 स्पीड आहे. 108 अधिक 162 आलं, म्हणजे टोटल किती झाले, 300, 500, 600, 90.6 किलोमीटर झालं. डिवायडेड बाय खाली किती येणार, 62 70 आणि 270 येणार. ओके. तर हे सगळं कशात येणार, तासात. ह्याला मी आवर करतो, मिनिट करतो ह्याला. हे शून्याला शून्य गेले, 3 दुनी 6, 3 9 27, अजून भाग जाईल, 3 त्रिक 9, 30 आणि 2, वरचं काय येईल मग 60.4 भागिले 3. हे काय झालं याचं, हे याचं झालं मिनिट. मग 60.4 भागिले 3 म्हणजे थोडक्यात काय येणार, 20 मिनटं येणार आणि काहीतरी वर येणार. मग तसा ऑप्शन कुठला आहे, 20 मिनिट, एकच ऑप्शन आहे 8 सेकंद. तरी पण तुम्हाला करायचं असेल परत ह्याला पुढच्याला 60 भागिले 3 तर 20 मिनटं आला, तर 0.4 भागिले 3चं करू, ही मिनटं आहेत, ह्याला सेकंद करू, गुणिले 60 करू. मग हे किती येते, 24 भागिले 3 म्हणजे किती येणार, 8. 20 मिनटं 8 सेकंद, 20 मिनटं 8 सेकंद. पुन्हा एकदा बघा, तुम्हाला एकदम सगळं व्यवस्थित कळून जाईल. पहिल्यांदा जिथं सोहन बसलाय तो ती डिस्टन्स कळेल आपल्याला, 360 येते, प्रत्येक डबा 20चा आहे म्हटल्यावर, ठीक आहे. 18 गुणिले 20 360. रोहन बसलाय 10 डबे आहेत, इंजिन प्लस 9 10 डबे आहेत, एक डबा 24चा, 24 गुणिले 10 240, 360 240 हे काय झालं, 600 झालं. 90 मधलं अंतर आहे ते 90.600 झालं, 90.6 किलोमीटर. हे किलोमीटर पर आवरमध्येच आहे, 270 अधिक का केलं, विरुद्ध दिशेने पळत आहेत ट्रेन. आणि हे सगळं कॅल्क्युलेशन जर केलं तर तुम्ही ह्याचं 20 मिनिट 8 सेकंद. कॅल्क्युलेटिव्ह एक्झाम्पल आहे, कन्सेप्ट सगळी तीच आहे. पुढे गंगाधर टिळक यांनी होम रूल लीगची सुरुवात 23 एप्रिल 1916 पुणे येथून केली. या दिवशी जर रविवार होता तर 1 ऑगस्ट 2016 या दिवशी कोणता वार असेल. आता मला सांगा, शतकामध्ये फरक काढायचा आपल्याला.
शतकामध्ये कितीचा फरक येईल असं काढायचं आपल्याला. तर ह्या शतकात फरक कितीचा आहे माहीत आहे? ह्या शतकामध्ये 6 दिवसांचा फरक येतो. कुठल्या कुठल्या? 23 एप्रिल 1916 ते 23 एप्रिल 2016. आता 6चा फरक कसा येतो? बेसिक कन्सेप्ट माहीत असेल तुम्हाला तर काहीच विषय नाही येणार. 100 असतात, 100 सुरुवातीला. 100मध्ये 5 ऑड डे असतात. हे मी जेव्हा 100, 200, 300 आणि 400चं सांगत होतो की 100मध्ये 5 असतात, 200मध्ये 3 असतात. म्हणजे कसं करायचं? 5 आले, 200मध्ये 10 येणार, पण 10ला 7नं भागेलं परत 3 येणार. परत ह्याच्यात जर अजून 5 वाढवले 8, तर परत इथे 1 येणार आणि परत ह्याच्यात 6 वाढवले, कारण हे लीप वर्ष असतं 400, म्हणून इथं 0 येणार. म्हणून दर 400 वर्षांनी आपण 0 ऑड डेज पकडतो. तर 100मध्ये 5 ऑड डेज असतात. आता 23 एप्रिल 1916 ते 23 एप्रिल 2016, 100 वर्षात 5च ऑड डेज यायला पाहिजेत ह्याच्यात पण मी आत्ता काय म्हणलं? 6 ऑड डेज येतात. का? कारण ह्याच्यामध्ये 1 फेब्रुवारीचा 29 आलेला आहे ना, म्हणून ह्याच्यामध्ये किती ऑड डेज येत आहेत? 6 ऑड डेज येतात. किती ऑड डेज आले? 6 आले. तर 23 एप्रिल 2016पर्यंत 6 ऑड डेज आले आपले. आपल्याला काढायचं आहे काय? 1 ऑगस्ट 2016चं काढायचं आहे. ठीक आहे. आता एप्रिलपर्यंतचे झाले. एप्रिलचे 30 दिवस, म्हणजे 30 वजा 23 किती उरले? 7 उरले. हे एप्रिलचे झाले. मे, जून, जुलै, ऑगस्ट. ऑगस्ट कोणता आहे? 1 ऑगस्ट. आता मेचे किती? 31 म्हणजे किती झाले? 7 चोक 28, 3 उरले, 3 राहिले. हे एप्रिलचे 7लाच आपण 0 सुद्धा म्हणू शकतो. 7 काय 0 काय सगळं सेमच, कारण बाकी किती उरते? 0 उरते 7नं भागल्यावर. जूनचे किती झाले? 2. ठीक आहे. जुलैचे 3 आणि ऑगस्ट 1 ऑगस्टची तारीख पाहिजे आपल्याला, म्हणून 1. ठीक आहे. टोटल ऑड डेज किती झाले? म्हणजे आपले 6. हे 0 किंवा 7 पकडा, काहीच फरक नाही पडत. 6 6 0 6, 9, 11, 14 आणि 15. 15चे परत ऑड डेज काय झाले? 7 2 14, उरले किती? 1. म्हणजे शेवटी काय उरला? 1 ऑड डेज उरला. बरोबर. मग 1 ऑड डेज उरला. होम रूल लीगची सुरुवात 23 एप्रिल 1916 दिवशी रविवार होता ना त्या दिवशी, तर 1 वाढवायचं आहे. म्हणजे काय येईल? सोमवार येईल, कारण 1 ऑड दिवस आला, म्हणून आपला आन्सर काय आलं? सोमवार. कळतंय? लक्षात ठेवायची गोष्ट काय होती? कारण हे टेस्ट डिस्कशन आहे, इथं शिकवण्यासाठी नाही, मी फक्त पूर्ण सगळे एक्झाम्पल एक्सप्लेन करण्यासाठी आलो. तर 100च्या वेळी 5 असतं, 200च्या वेळी 3. हे कसं लक्षात ठेवलं? 100च्या वेळी 5. परत ती सगळी प्रोसिजर तुम्हाला शिकायला लागणार रे. आणि ह्याचा एक फ्री व्हिडिओ आहे, त्याचं पण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो. ह्याचा एक फ्री व्हिडिओ निरोधा चॅनलवर आहे, तो तुम्ही बघून घ्या. तिथं 100 म्हणजे लीप इयर किती, साधे वर्ष किती, त्याच्यातून मग सगळं ऑड डेज काढले ना आपण, मग ते 5 उरतात आपल्याला. मग 100चे 5 झाले, 200चे 10 उरतात, पण 10ला परत भाग जाऊन मग हे सगळं काढतो, त्याच्यावरून हे सगळं आलेलं आहे. मग शेवटी 1 ऑड डेज. 1 ऑड डेज म्हणजे 1 दिवसानं पुढे जाणे. रविवार होता, तर आता कुठला वार येईल? सोमवार येईल. नेक्स्ट, जर एका सांकेतिक भाषेमध्ये लीडर या शब्दाकरता 20, 13, 9, 12, 13, 26 असा संकेतांक वापरला जात असेल, तर त्या भाषेत लाईटसाठी कोणता? तर जेव्हा असा प्रश्न येईल तेव्हाच फक्त आपण अक्षरमाला काढायला घ्यायची. ABCDEFGHIJKLM NOPQRSTUVWXY आणि Z. ठीक आहे. तर काय लीडर सांगितले त्यांनी? LEADER, लीडर. लीडरला सांगितलं आहे 20, 13, 9, 12. 20, 13, 9, 12, 13 आणि 26. आता 2दा 13 आले आणि ते दोन्ही ईलाच आले. ईला काय आले? 13 आले आपलं. म्हणजे बघा आता तुम्ही, ईमध्ये 8 ॲड केले, ईला 5 आहे ना, 5 आणि 8 13 केले. 1ला 1 आहे, तर 1 आणि 8 9 केले, झालं. आपल्याला लॉजिकच कळलं. 4 आणि 8 12 केले डीला, म्हणजे अधिक 8 वाढवलेले आहेत. तर लाईटसाठी काढू आपण LIGHT. एक तर एल इथ्यात आहे म्हणून लगेच लाईटला 20 करून टाका इथेच. ठीक आहे.
आयमध्ये 8 वाढवायचे आहेत, 9 8 17 केलं. जीमध्ये 8 वाढवायचे आहेत, 15 केलं. एचमध्ये 8 वाढवायचे आहेत, 16 केलं. आणि टीमध्ये 8 वाढवायचे आहेत, 28 केलं. उगाच हे तोंडी करायला जाऊ नका, हे गप लिहा, वेळ नाही लागत. एकदा लिहिलं की किती फास्ट केलं बघा आपण. म्हणजे 20 17 15 16 28, 20 17 15 16 28, ऑप्शन नंबर 3. ओके, पुढचा सिलॉजिझमचा प्रश्न आहे. सर्व तृणधान्ये कडधान्य आहेत. सर्व तृणधान्ये ही कडधान्य आहेत. कोणतेही फळ तृणधान्य नाही. कोणतेही फळ तृणधान्य नाही. वरील विधान कोणता निष्कर्ष निघेल? कोणतेही तृणधान्य फळ नाही. बरोबर. कोणतेही फळ तृणधान्य नाही काय हे काय दोन्ही सेमच, त्यामुळं अ बरोबर. काही कडधान्य फळे नाहीत. काही कडधान्य. आता बघा, जी कडधान्ये तृणधान्य आहेत ती फळं असतील का? नाही, कारण हे दोन एक्सक्लुझिव्ह आहेत. त्यामुळं ब पण आपलं बरोबर. अ आणि ब ही दोन्ही निष्कर्ष ह्याच्यावरून निघतील. 7 दरोडेखोर एका सोनाराच्या दुकानामध्ये दरोडा टाकतात. या दरोड्यामध्ये त्या दरोडेखोरांना काही हिरे सापडतात. हे दरोडेखोर हिरे आपापसात वाटून घेण्याचे ठरवतात. जसा पेपर पुढे जाते तसं तुम्हाला कळत असेल की एक्झॅक्ट सीसॅट जो आत्ता पडलेला आहे ना राज्यसेवेचा, सेम तसा पेपर आहे. फुल लेंदी. प्रश्न वाचायला खूप वेळ लागतो, बरोबर. पण काय करायला लागतं मॅनेज ते. हे प्रश्न शेवटीच घ्यायचे, ज्याची लेंथ मोठी आहे ते सगळे प्रश्न शेवटी घ्यायचे. असे करत असताना जर एक हिरा कमी पडला तर सर्वात वयोवृद्ध दरोडेखोराला मारण्यात येईल असे ठरवण्यात आले. पहिल्यांदा हिरे मोजले असता एक हिरा कमी असतो, यामुळे सर्वात वयोवृद्ध दरोडेखोराला मारण्यात येते. पुन्हा हिरे मोजता एक हिरा कमी असतो, यामुळे दुसऱ्या वयोवृद्ध दरोडेखोराला मारण्यात येते. पुन्हा हिरे मोजता एक हिरा कमी असतो, त्यामुळे तिसऱ्या वयोवृद्ध दरोडेखोराला मारण्यात येते. पुन्हा हिरे मोजता एक कमी असतो, त्यामुळे चौथ्याला मारण्यात येते. 4 वेळा झालं बरं का. पुन्हा हिरे मोजताना कमी असतो, त्यामुळे 5 वेळा झालं आता. ठीक आहे. आता केवळ 2 दरोडेखोर जिवंत असतात. यावेळेस वयोवृद्ध दरोडेखोराच्या लक्षात येते की आता जर एक हिरा कमी असेल तर आपला जीव जाईल. त्यामुळे तो दुसरा दरोडेखोरच म्हणतो की जितके हिरे आहेत त्यापैकी एक हिरा बाजूला काढू व निम्मे हिरे वाटून घेऊ. तरुण दरोडेखोर वृद्ध दरोडेखोरची चाल ओळखतो व म्हणतो तू सांगितल्याप्रमाणे निम्मे करू, पण तुझ्या वाट्यामध्ये जितके हिरे येतील त्याच्या निम्मे हिरे मला हवेत व तो अतिरिक्त हिरा देखील मला हवा. वृद्ध दरोडेखोर या वाटणीस तयार होतो. या वृद्ध दरोडेखोरास तरुण दरोडेखोरापेक्षा किती हिरे कमी मिळतील? बघा, असं प्रश्न वाचला की विषयच क्लोज करायचा. काही नाही, खूप सोपा प्रश्न असतो. काही विषय क्लोज करायचा काही गरज नाही. किती जण आहेत आपल्याकडे? 1 ते 7 जण आहेत. म्हणजे थोडक्यात 1 ते 7 अंक आहेत. मला सांगा 1 ते 7चा लसावी किती? ठीक आहे, 1 ते 7चा लसावी किती आहे? म्हणजे 1 ते 7मध्ये येणाऱ्या पाड्यातल्या सगळ्यामध्ये येणारी संख्या तो आहे 210. 210ला सगळ्यांना भाग जातो. 1 2 3 4 5 6 आणि 7 सगळ्यांनी भाग जातो 210ला. पण 210 जर त्यांच्याकडे हिरे असते तर ते सगळ्यांना समान भेटले असते. ठीक आहे, सगळ्यांना 30 हिरे भेटले असते. पण काय होतंय, ज्यावेळी वाटायला जातो त्यावेळी काय होतंय, एक हिरा कमी पडतोय. म्हणजे त्यांच्याकडे हिरे किती आहेत रे? 209 हिरे आहेत. त्यांच्याकडे किती हिरे आहेत? 209 हिरे आहेत. आता बघा, त्यांनी काय सांगितलं, आता 209 हिरे आपल्याला हे आन्सर कळालं. आता शेवटी दोघं आदल्या मधल्यांचा विषयच नाही झाला आपला, संपला विषय. ते काय करत बसायची गरज नाही, कोण कसं काय वाटतंय. 210 लसावी होता, 210 जर असते तर समान वाटले गेले असते. 210नं एक कमी पडतोय म्हणजे 209 हिरे. आता काय करायचं, एक हिरा बाजूला काढून ठेवायचा आहे. एक हिरा बाजूला काढला, किती उरले? 208. हे कसे वाटायचेत? 104 आणि 104 वाटायचेत, बरोबर. हे असं ठरलंय. पण तरुण काय म्हणतोय, तुझ्या 104चे निम्मे पण मला पाहिजेत म्हणतोय. म्हणजे ह्याचं निम्मे काय? 2×5 = 2 52 इकडे गेले. म्हणजे ह्याच्याकडे किती बनले? 104 अधिक 52 आणि हा जो एक्स्ट्रा काढलाय ना आपण एक्स्ट्रा, तो पण मला पाहिजे म्हणतोय. ठीक आहे, मग किती येणार टोटल? 4 आणि 2 6 आणि 1 7 5 आणि 157 होणार. आणि ह्याच्याकडे किती उरलेत रे? 52च उरलेत वृद्धवाल्याकडं. मग वृद्धवाल्याकडे किती कमी आहेत? 157 मधून 52 गेले, किती उरले रे? 105. 105 हिरे कमी आहेत. प्रश्न एवढा मोठा आहे, उत्तर मोजून अर्ध्या मिनिटात निघते. जर तुमचं बेसिक कन्सेप्ट, गणित कशाचं आहे? लसावी मसावीचं गणित आहे. गणित कळलं का? बेसिक चॅप्टरचं गणित आहे. फक्त ते लक्षात आलं पाहिजे की काय बाबा एक कमी पडतंय म्हणजे काय. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. नेक्स्ट, आकृतीचा प्रश्न आहे.
बघा कशी आकृती फिरते त्यानुसार तुम्हाला पुढची आकृती शोधायची आहे. हा डार्क चौकोन इथं आलाय पहिल्यांदा, त्यानंतर हा कोपरा सोडला, एक कोपरा सोडून इथं आला, नंतर हा सोडून इथं आला, परत हा सोडून इथं आला, परत हा सोडून इथं यायला पाहिजे, बरोबर. ह्या इथं इथं यायला पाहिजे आणि इथं, म्हणजे तिसरं ऑप्शन तर येणार नाही. त्रिकोणाची जागा बघा कशी जाते. त्रिकोण ह्याच्यावर आहे, एक सोडून दुसऱ्यावर गेला, परत एक सोडून तिसऱ्यावर आला, परत एक सोडून चौथ्यावर, परत एक सोडून इथं आला पाहिजे. म्हणजे इथं त्रिकोण असलेले कुठं आहेत, हा आणि हा आहे, म्हणजे हा नाही येणार. आता बघा गोलाचं सर्कलचं बघा, इथं आला आहे, त्यानंतर 1 2 सोडून इकडं आला, त्यानंतर 1 2 सोडून इथं आला, आता 1 2 सोडून इथं आला, आता 1 2 सोडून इथं यायला पाहिजे. म्हणजे इथं कुठं आहे गोल, ह्याच्यात आहे, ऑप्शन नंबर 2. एक एक एलिमेंट घ्यायचा, कसा फिरतोय बघायचा, त्यानुसार चालू ठेवायचं आपलं. ओके, कळालं का. नेक्स्ट पुढचा पण आकृतीचा प्रश्न आहे. 2 फिक्स असतात आकृत्यांचे प्रश्न, कारण ते वेळ घालवायसाठी पण इम्पॉर्टंट असतात आणि जरा चेंजसाठी पण इम्पॉर्टंट असतात. ते म्हणजे कधी कधी सोपे असतात, कधी कधी तुमचा वेळ घालवणार ते असे प्रश्न असतात. तर बघा हे काय आहे, 4 सर्कल आहेत भरीव केलेले, इथं 5 आहेत, इथं 6 आहेत, इथं 7 आहेत, इथं 8 आहेत. आता 9 पाहिजेत आपल्याला 9 पाहिजेत. आता 5 4 9 ह्याच्यात 10 आहेत, त्यामुळं हा येणार नाही ऑप्शन. 3 आणि 3 6 आणि 2 8 आहेत, हा पण नाही येणार. परत 4 आणि 4 8 आहेत, हा येऊ शकेल. ठीक आहे, आता बघू ह्याच्यात किती आहेत, 4 आणि 4 8 आणि 1 9. आपल्याला काय पाहिजे, 9 पाहिजेत ना, सॉरी, हा 4 आणि 4 8 आहेत, हा पण नाही येणार, कारण हिथं 8 आहेत, आपल्याला 9 पाहिजेत, म्हणजे फक्त ऑप्शन नंबर 4मध्ये 9 आहेत. ह्याचं काय येणार, ऑप्शन क्रमांक 4. अनिल जानेवारीमध्ये एक व्यवसाय सुरू करतो, ज्यामध्ये तो सुरुवातीस 1,00,000 रुपयांची गुंतवणूक करतो. अनिल काय करतो, जानेवारीत व्यवसाय सुरू करतो, 1,00,000 रुपयाची गुंतवणूक करतोय. सुनील व्यवसायामध्ये वर्ष संपण्यास 7 महिने बाकी असताना भागीदारीमध्ये येतो. 7 महिने बाकी असताना म्हणजे त्याची रक्कम 7 महिनेच गुंतलेली आहे सुनीलची. ठीक आहे, 1,50,000 रुपयांची गुंतवणूक करतो, म्हणजे 1.5 लाख. ठीक आहे, इंटू 7 महिने. सुनील या वर्षाखेरीस या व्यवसायातून 25,470 नफा होतो. 25,470. आधी ह्याला व्यवस्थित भाग घालून टाकू. तर हे काय, 15 सत्ते 5,400, लाखाला लाख गेले. ठीक आहे, लाखाला लाख गेले. हे 1 1 के 1, 15 सत्ते 5,400 म्हणजे 10.5. थोडक्यात काय येणार, हे 11, अरे हे 12 पकडायला लागणार ना रे. ठीक आहे, म्हणजे हे 12 येणार, कारण 12 महिने 7 महिने 10.5, म्हणजे हे किती येणार, 1 1 0 वाढवू, 1 0 आणि पॉईंट घालू, 105. आता बघा 15 8 20, 15 सत्ते 5,400. नफा कितीमध्ये विभागला जाणार, 8/7मध्ये. ठीक आहे, 8/7मध्ये आपल्याला नफा किती झाला आहे, 25,470. म्हणजे आता आपलं 15, 8 आणि 7 15 असतं ना, आपलं 15 म्हणजे त्यांचं किती आहे, 25,470. तर काय म्हटले, तर या नफ्यातील सुनीलचा वाटा अनिलच्या वाट्यापेक्षा किती कमी अथवा अधिक असेल. म्हणजे आपलं 15 म्हणजे 25,470 आहे, तर फरक किती आहे रे, 1च आहे. मग आपलं 1 म्हणजे किती झालं, 15 1 15, 10 उरले, 15 सख्ख 90, 14 उरले, 15 9 35, 12 उरले, 15 8 20, 1,698. 1,698 काय सुनील काय असणार आहे, 7 आहे ना, म्हणजे 1,698 रुपये कमी, हे त्याचा आन्सर असणार आहे. कळालं इथपर्यंत. 99चं काय आलं, 1,698. नेक्स्ट, सचिनने काही सामन्यात 30च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. पुढे 3 सामन्यात त्याने अनुक्रमे 43 47 व 30 धावा काढल्यास त्याची एकूण सामन्यातील सरासरी 2ने वाढते. तर सचिनने शेवटच्या 3 सामन्यापूर्वी किती सामने खेळले होते. काही सामन्यात n सामन्यात किती 30च्या सरासरीने धावा काढल्यात. पुढे 3 सामन्यात त्याने किती काढल्या, 43 47 आणि 30, म्हणजे n अधिक 3 सामने खेळले. तर टोटल किती झाले, 43 47 आणि 30, म्हणजे 7 आणि 3 10, 3 आणि 1 4 आणि 4 8 आणि 4 12, 120 एक्स्ट्रा रन काढले आणि त्यामुळे त्याची सरासरी 2ने वाढते. 30ची काय झाली, 32 झाली. काय लॉजिक आहे आपलं, हे कितीनं वाढले, 3नं, हे कितीनं वाढले, 2नं. मग करायचं काय असतं ह्याच्या पुढं, 3 गुणिले 32 अधिक हे 3 गुणिले 32 आणि n गुणिले 2, n गुणिले 2.
मग 32 त्रिक काय झालं 96 आणि n गुणिले 2 2n 2n बरोबर काय झालं 120 वजा 96 म्हणजे 24. n बरोबर काय झालं 12. म्हणजे त्याने किती सामने खेळले होते 3 सामन्यांपूर्वी त्यानं 12 सामने खेळले होते. काही ते मोठे मोठे कॅल्क्युलेशन करायचे आणि हा फ्लोचार्ट लक्षात ठेवायचा आहे. कळलं का? हा फक्त फ्लोचार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, बाकी तुम्हाला काहीही करायचं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित शिकायच्या असतील तर एज्युकल्चरवर मी माझा कोर्स टाकलेला आहे. फुल सीसॅट कोर्स आहे. तुम्हाला मॅथ रिजनिंग पाहिजे असेल तर मॅथ रिजनिंग हा सुद्धा कोर्स त्याच्यावर आहे. आणि 1 जूनपासून मी RS अग्रवाल नावाची एक व्यवस्थित बॅच तयार करतो आहे. ती सुद्धा आहे. ती फक्त बेसिकवाल्यांसाठी नसेल, ती फक्त ज्यांना आधी कुठून तर शिकलं आहे पण जरा अजून भारी शिकायचं आहे, बाकीच्या एक्झामला पण उपयोगी पडायला हवं, त्यांच्यासाठी ती बॅच मी सुरू करतो आहे. आणि तुमचे सगळे डाऊट्स तुम्ही मला अभिषेक सीसॅटवर विचारू शकता. आणि ह्याच्यावर खूप सारे फ्री व्हिडिओज पण टाकलेले आहेत, तर ते तुम्ही फ्री व्हिडिओजसुद्धा जाऊन बघू शकता. धन्यवाद.